काहीच आठवत नाही. आठवले गोकुळाचा राजा यशोदेच्या काना. कुठे शोधू तुला? तुझ्या मुली जाऊ लागल्याशिवाय माझा दिवसच जात नाही बघ. त्याणी माने तू दिसत जातोस. काना कुठे आहेस तू? राधे वेडी आहेस तू. मी तुझ्या मागेच आहे. जरा मागे वर. तुला कधी भेटेल असं झालंय मला. राधे मी नेहमी तुझ्या जवळच असतो ना, मग एवढी नाराज का होते? आता एक गाणं म्हण पाहू. नको काना, पाणी मस्त निघाले आणि नकलं तिकडे आले. येते मी, घरी खूप कामे आहेत. राधे हे का काय, फक्त एकच गाणे म्हण. नको काना, खूप उशीर झाला. येते मी. बसरीच्या मधुर सुरानी गेले मन भारावनी, सावल्या श्रीहरी यमुनेच्या तीरी, सावल्या श्रीहरी यमुनेच्या तीरी.
आमचा रस्ता कुणाला माहित आहे का? मला माहितीये बघ. अगं मग वेळ कशाला हो. काढते? दाखव रस्ता. अगं या माझ्या मागून दाखवतो तुम्हाला. इथे चालू. अगं ये तुला रस्ता माहित नाही बघ. अगं माहित होता. अगं ये तुझ्यामुळे आमचा वेळ जातोय बघ. हे चंद्रा, आता काय करायचं? अगं राधे तू एक काम कर. काय कर? त्या वरच्या आईला मावशीला बोलावून घे. अगं तुला माहित नाही अगं त्या हिराची बाजू. हिराची बाजूची मग तिलाच सांग ना आग मारायला. अगं तिचं आणि तिचं कधी पटलेलंच नाही बघ. काय म्हणतेस ते का? अगं हो मी आग मार. मार. तू आग मार ना. अगं तूच मार. बरोबर आहे. मावशी अगं ए मावशी. म्हातारे, अरे ये, माझ्यावर लगेच येईल बघ. असं बोलीस तर येणार पण नाही. पण तू काय करत बघायचे? विचार करते. अगं ए मावशी. काय सांगणार पण नाही. अगं ए वर काय बोलली? मावशी, अगं ये मावशी. काय पोरी अगं आम्ही बाजारात चाललोय. असं आहे वय मला येते आम्ही हॅलो, हे पहा आदिती रमेश उर्फ आबा या संघासाठी 501 रुपयांचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अनुसया जगन्नाथ जाधव याकडून गणपतीसाठी 201 रुपयांचा पारितोषिक आहे. बंटी अविनाश किरण व किशोर पोरगी मिळायला लग्नासाठी आता हातात येते गाठी. पोरगी मिळायला लग्नासाठी
अगं पोरी कशी काय म्हातारीची आठवण झाली? अगं मावशी, आम्ही साऱ्या पुढे मिळून बाजाराला चाललो होतो बघ. तुझा रस्ता माहित नाही म्हणून तुलाच मारली बघ. म्हणून काय म्हातारीची आठवण झाली? अरे मावशी हा? जाऊ दे. मग हे गाणं कशासाठी घेतलं? गाणं होय तुला ऐकायचंय? ऐका बघा हल्ली कसं झालंय कोकणाच्या बाबतीत म्हटलं हल्ली मुलं बघा जवळजवळ 30, 38, 40 अशी मुलं झालेत. मुलगी मिळते का? नाही. तसंच आहे माझ्या मुलाला मुलगी नाही, मुलगीच मिळत नाही बघ. अगं शोधून शोधून थकले, मुलगीच मिळत नाही. अगं करायचं काय आम्ही गावाला? कोकण का वाईट आहे का? अहो कोकणातले पहा हापूस आंबा फणस येतोय कुठून? कोकणातून ना. मग मुलगी का गं मिळत नाही? असं बरं नाही, काहीतरी त्याच्यावर योग्य तो निर्णय करा. मुलगी कोकणातल्या माणसाला मिळालीच पाहिजे. आलं का ध्यानात? हा बाजाराला बाई. अगं हे पोरी ना ती का 7वी कोण घेऊन तोंडला पावते. अगे राधे सकाळी पाहिलंस ना माझा भरलेला हांडा या 7वी नेला उचलून त्याला समजावं पहिली बघ. मी किती आले त्याला बाजाराला येणार नाही. तू तरी सांगितलंस तर मावशीचा ठरलं म्हणजे ठरलं, बाजाराला येणं नाही. टीव्हीला घेऊन जा. बोलली काय करायला म्हणून जाऊ चल मावशी बाजाराला. जाऊ चल मावशी मावशीचं ठरलेलं आहे. ही 7वी जर का बाजारला असेल तर मावशी येणार नाही म्हणजे नाही. मावशीचं ठरलं म्हणजे ठरलं. बोलली नाही ना मी बघते नाही का? तू कशाला बोलतेस? बोलली ना येणार नाही म्हणजे नाही. चल मावशी चल बाजाराला. चंद्रावर का? तू चंद्रावर जायला आलीस का? हॅलो, आराधना अरुण चांदे, गाव शेंगवणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. अविनाश नवेले व प्रफुल्ल नवेले यांच्याकडून खास शुभम माटल यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सोनसाखळी क्रिकेट संघ देऊळ यांच्याकडून खास कृष्णासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. रोहिणी भुवर, रितेश भुवर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आहे. श्रेयांशू उर्फ बिट्टू, सूरज मालक यांच्याकडून कृष्णाच्या मुलीसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे. विहा दीपक गडशी, शिवान्या दीपक गडशी खास शुभम माटलसाठी 501 रुपयाचा पारितोषिक आहे. अक्षय जाधव यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. या सर्व पक्षांच्या आम्ही नमन मंडळाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चंद्रा अगे
चाललंय कुठे मला पण सांग. अगं चंद्रावर जाऊ ना. अगं मला पण आता जायचंय बघ. अगं तुला जायचंय? हो. अगं जायचं असेल ना तर माझ्यासोबत कोकणात चल. कुठे? अगं कोकणात. हा कोकणात कुठून आलं चंद्र? चांगली बोलीस हा तू. सांग जरा. कोकणात कुठून आलं चंद्र? अगं कोकणात कुठून आला चंद्र? हा, दाखव. हे पुढे ही नुसती काय विमान उडवत आली आणि आपल्या चंद्रावर काय हॅलो, हे पहा सुधीर जाधव, विजय जाधव बदलापूर या सोडून 200 रुपयाचा बसलाय. अवनी निकम या शुल्कासाठी 200 रुपयाचा बसलाय. सर्व बक्षिसे आम्ही नमन मंडळाला बोलत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं लवकर सांग तुझं. अगं, आमच्या चंद्रावर कोकणातल्या काय झालं? अगं मुंबई गोवा हायवेवर झालं ना एकदा? अगं जंगल तोड होते. हा. काय मंडळी बरोबर ना? मग ते केव्हा थांबवणार? ते हा? मग ह्याचा सगळ्याचा विचार करून हा? डोक्याला ऊन लागेल ना हो. म्हणून मी थंडगार असं ताक घेत नाही बघ. अगं चहा पुढे घेतलं तू. हो. झालं तुझं? ऐक, त्यात तुळशीचं पान पण टाकलंय. ते अगं कशासाठी? अगं, टाकाला वास येऊ नये म्हणून. हे घ्या. आता एका मावशीला खायला हवं का? द्या तुझं सांगून. झालं. चला बाजूला. अगं हिरा, हिरा इथे काय सैनीला बहिणी ऐकायला गेला काय लागेल काय सारखं हिरा. हिरा एवढं नाचलं बरं नाही. हाडं बिडं बोलली तर कोणी विचारायचं सुद्धा नाही. झालं का ग तुझं नाचून? विक्रीला काय घेतलं ते सांग. अगं, मावशी. हा? अगं, विक्रीला ना लोण्याचा गोळा घेतलाय बघ. काय घेतलं? अगं, लोण्याचा गोळा. छाना पोरी. झालं तुझं? सर्व बाजूला. अगं बिरा, बिरा. तुझं बिरा काय घेतलं? सांगायला नको का? सांग लवकर. डोक्यात माझ्या गजरा वा. सर्वांच्या माझ्याकडे नजरा. दिसतात तर आहेत त्या. हो. डोक्यात माझ्या गजरा हा. सर्वांच्या माझ्याकडे नसतात नजरा. हा. काही नसते मला कसली सूट माझ्या माठात कुठं निरसन. बाकीच्याने काय वेगळं घेतलंय? ते तुला घेतलंय? दही, दूध, तूप, लोणी हो. आणि काय सत्वे. सांगायचं लवकर. तू कधी सांग ना. सांग लवकर. नेसली मी बनणार साडी हा? माझ्या माठात घेतला लोण्याचा गोली. नेसली मी बनणार साडी हा? माझ्या माठात घेतला लोण्याचा गोला. सगळे बघतील माझ्या वाटले गोला. आधी लवकर आधी विचार त्याच्या आधी बाजूला हो. मावशी, हा? मामापुरीचं विचारून घेतलं. अगं हो. मग तुझं काय घेतलं? मेलेल्या म्हातारीचं काय? पहिली. पोलीस? अगं, मावशी. पोलीस कसं आहे? हे जाऊ दे. हा? मेली फाटले बघ एवढे ते. फाटलं? हे काय? कुठे फाटलं? हे काय? फाटलं? नाही फाटलं. हॅलो, हे पहा रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील बुलून गावात गायक शुभम पाठक यांच्या आवाजासाठी नमन कलेवरचा साथ हे नमन गीत विजय कांबळे यांकडून या गीतासाठी 501 रुपयाचा वाटला आहे. आम्ही नमन मंडळ या बक्षीच्या आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पोरी, फाटलं? अगं नाही, विक्रीला काय घेतलं ते सांग. अगं पोरी, तू विचारतेस म्हणून सांगते. ऐका, विक्रीला घेतलं बघ दूध. काय? हा, विक्रीला घेतलं बघ दूध आणि नेसलंय बघ साधं सूट. अगं हो म्हातारे, ते जाऊ दे. उशीर किती झालाय, आपल्याला जायचंय. जाऊया बाजारला. मग चला तर बाजारला. पण हे पोरी ना, मी म्हातारे आहे की नाही? मथुरीचं घाट चढलं खूप अवघड जाईल. पण तुम्ही तर पोरी आहेत, नाचत बागडत या. मी हळूहळू पुढवते. हे त्या आम्ही. रूपान गोरी नार देखणी जाते वाजारी कितीही गोडा लावत वेडा गवळ्याची सुंदरी घरात तुला पाहुणी ना भात लाजली
घरात तुला पाहुणी नभा शुक्राची
तुला लक्षात नाही कोणती रे तुला सांगतोय बोल. 16 शस्त्र हा. 108 बरं. कोल्हीचा ताट पटकून मधुरच्या वादे चालत बघ जाऊ दे ना मग. अरे जाऊ दे कसं मग? त्याला तिथे थांबवायचं आहे हो काय? त्यांच्याकडे दैदूत बरं. आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे हे कामगिरी मी केली हा. पाहिजे. छे, आपल्याला दवायचं नाही. अरे अरे आजपर्यंत कुठल्या गायला नाही ती बाईला कुठली नाही ना. काय बोलतो? नाही नाही नाही, आपल्याला दवायचं नाही. अरे बघ अरे ते सैतान फार वाजलेत गोरगोरीवांचा छेड होतोय म्हणून गोकुळचा दैदूत गोकुळातच राहिलं पाहिजे ते परक्या मुलकात जात कामी नाही असा देवांचा हुकूम आहे अरे हो पण मला जमणार नाही. हा? नाही. अरे पण मला आलं लक्षात. काय लक्षात अरे माझ्या जोडीचं बोबड्याला नाही हा. तो ही कामगिरी नक्की करेल. अरे बोलावून घे कशाला वेळ होतो बोलव अरे बोबड्या रे बोबड्या अरे बोबड्या अशी मजा आहे मजा मजा आहे होय. मालो येतो या लवकर ये. आलो 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 हॅलो हॅलो हे पहा सुभाष नेमणे कलबस्ते उमरवाडी संगमेश्वर यांच्याकडून शुभम नाट्यासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे सुभाष नेमन यांच्याकडून नोकरी बंधूसाठी 201 रुपयाचा पारितोषिक, संजय जाधव व अमोल गव्हाणी यांच्याकडून जिंदगी आली यांच्याकडून गव्हाणीसाठी 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे प्रदीप पुरव, महेश नारकर, रोहित पांचाल, बळीराम माने, सुयोग नवेले यांच्याकडून शुभम नाटकांसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. अरे लग बग बग माझी गडबड झाली, अरे कारे सुदामा तू हाक मारी, लग बग बग माझी गडबड झाली, हातात घेऊन निगडीची काठी, हातात घेऊन निगडीची काठी, आता आलो तिच्या पाठी, अरे आता आलो तिच्या पाठी, माझी गुणाची कपिला, माझी गुणाची कपिला, वरच्या वनाला तू करली, 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 अरे तुला माझू हाक मारिली, लग बग बग माझी गडबड झाली, अरे तुला माझू हाक मारिली, लग बग बग माझी गडबड झाली, हातात घेऊन निगडीची काठी, हातात घेऊन निगडीची काठी, आता आलो तिच्या पाठी, आता आलो तिच्या पाठी, माझी गुणाची कपिला, माझी गुणाची कपिला, वरच्या वनाला तू करली, माझी गुणाची कपिला, वरच्या वनाला तू करली, माझी गुणाची कपिला, वरच्या वनाला तू करली, माझी गुणाची कपिला, वरच्या वनाला तू करली. शुक्ल बड़ा
माझी मेली आहे. तुझी मुलगी आहे. मग हा. अलं ती कामावर गेली बरोबर आणि माझा बापूस तर गुलागला गेला बरोबर. आणि माझा का 2 थेंबाचा दूध पाजायचं राहिलं ना ते. अरे पोलीवर मग हा तो पावला नाही म्हणून तू पायाचा ताप गेला. मग म्हणून तुझा पाय वाकडा आला. का ताप पडला. हा मी कालानीला बोललो बरोबर. आणि माझा हात टाकला माझ्या पायात गेला हा आणि माझा पाय वाकडा वाकडा झाला. आला. मग बापरे. हा मला सांग काय आता आपल्याला प्लास्टिक पिशवी वापरायची नाही काय, ना. काय? अरे प्रदूषण होतं पण काय? म्हणून प्लास्टिक पिशवी मग ना मग हिला टाकून कापडाची. देतो. ही टाकून हा. दे आणि कापडी पिशवी वापरायची हा. आणि कागदाची. हा. हा पण मालक लत्ती कप एकमेकांनो हा. तुम्हाला एक कलकलीची विनंती आहे. बरोबर आपला कोणता पण मुलगा बरोबर 5 वर्षाचा होईपर्यंत त्याला होईल. 2 थेंबाचा दूध पाजलाच पाहिजे. बोबड्या हा. आम्ही तुला इथे कशाला लोळवलं माहितीये? कशाला? त्याच्या भाषेत. हा त्याच्या भाषेत. हा. आम्ही तुला अशासाठी लोळवलंय अरे कृष्णदेव बाप्पा इथे गेले होय, काय? आणि आपल्या अरे. कामगिरी सांगून गेले. काय? मग अले पण झालं काय काय का? बोल काय झालं अले काय झालं? बोल अले माझी तपीला गाय बरं. अले ओल लानात गेली ना ले मग मला ओल हा. आणि बगवलीच्या दालीत गुतली गुतली बगवलीच्या दालीत गुतली. बरं. मग मी पण तिथे पण धावत गेलो बरोबर आणि त्या दालीत गुतलो ना ले मग आणि अमोल बघतो ना काय काय बघतो ना काय काय बघतो? अलं एवढं मोठं माझा तर पोलं अरे बापरे. मग काय केलं हे एवढं मोठं माझा तर पोलं बघितल्यावर मी काय ऐकतोय काय तू काय कसं ऐकताय काय म्हणले हा. मग मी तो गेलो गेलो आणि माझा तर पोलं असं दडलं ना रे काय म्हणतो अरे मग आणि काय झालं माहितीये तिथल्या मधमात्या माझे नको नको तिथं चालले म्हणजे अरे नको तिथं चालले. मग काय केलं तर सगळं मग ताकीत घरात गेलो दाल फक्त गावलं बायकोन दाल उघडला काय म्हणतो मग हा. बायको म्हणते तुम्ही कोण अरे बापू ओळखलं नाही तुला अरे मग मी बॅलकासारखा फुगली ना मग बायको म्हणते तुम्ही कोण अरे मी म्हटलं तुझा मी वाकल्या मग अरे बायको काय म्हणाली असेल काय म्हणाली अरे काय म्हणाली अरे काय असेल? म्हणाली अरे बायको म्हणाली माझा वाकल्या आता दिसत नाही मग कसा दिसतो ती काय म्हणाली माहितीये कशी काय म्हणाली अरे माझा वाकले हॅन्डसम दिसतो काय अरे मग हॅन्डसम दिसतो अरे मग तिला सगळं काही तर सांगितलं मग तिनं मला घरात घेतला बेलवर झोपवला बेडवर नाही किंवा हा, बेडवर आहे. हातावर तुला तेल घेतला खोबरेल त्याला आणि माझ्या अंगाला दोन तोडला अरे अंगाला अंगाला मग तुला माहितीये ना माझी जीभ बोबली मग अरे आता मला काय सांगायचं माहितीये काय? हे बाप्पाची कामं करायला हवी कुठली अरे सुहास असं 108 मेळा हा. थाटमाट करून बसून ते वाजत चाललंय. मग दाखवू दे ना माझ्या बापाचं काय करतोय काय हलवायची नव्हती. काय बोलतो काय अरे तर माझ्या दुसरा काय बोलतील काय मला बोलणार? काय जमायचं? अरे म्हणणार ना आम्ही आहोत ना ते जोडीला आऊ? हा, मग. हा, मग. आता कुठं आहेत मग? अरे गवळणी ना हा. गावं मजुरी आहे घाट करून निघाल्यात. कुठं आहेत? मी भास जणू गुलजार केला जसाच शृंगार मी भास जणू गुलजार केला जसाच शृंगार भट उडते हिवाळ्यावर भट उडते हिवाळ्यावर मी मदन मंजिरी गोड गोजी गव
दुधाचे शिरी गावरून जरा माठ दुधाचे शिरी गावरून जरा माठ दुधाचे शिरी ऐनवाई आनंदाचा हरी गावरून जरा माठ दुधाचे शिरी गावरून जरा माठ दुधाचे शिरी गावरून जरा माठ दुधाचे शिरी सूर्याला माझ्यावर एक वाटायचा हादर सूर्याला माझ्यावर एक वाटायचा हादर कसा होईल तो व्यापार कसा होईल तो व्यापार ती मदन मंदिरी गोड गोजिरी गवळ्याची हार ती मदन मंदिरी गोड गोजिरी गवळ्याची हार ती मदन मंदिरी गोड गोजिरी गवळ्याची आता जे गीत झालं मदन मंजिरी या गीतासाठी आमचे अमित कलाकार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी गोपाल जयराम धावडे यांच्या स्मरणार्थ त्यांचा पुतण्या प्रमोद धावडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे ओजस्वी आणि अदिरा पूनम वेदे यांच्याकडून गौरवीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक. सीताराम पांडुरंग जाधव विद्याविहार यांच्याकडून 501 रुपया. राजकुमार अनंत जाधव यांच्याकडून खास कोल्हापूरचा छोटा लोणचीपट्टू शुभम जाधव याच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे अनुराधा चव्हाण यांच्याकडून भाकऱ्यासाठी मोठी खोड काय पाहिजे आपण मग काय हॅलो, पंकज बनबे यांची बॅग भेटलेली आहे, त्यांनी कृपया घेऊन जावी. पंकज बनबे लगेच मार खाशी हे आमचे कळाली झालं तुला अरे तू आलीत कुठून आणि दादाल हॅलो, रचित प्रेषक याला एक नम्रतेची सूचना आहे. पंकज बडंबे यांची बॅग तरी कोण ओले उदाम्या ओले आवती मला उचकावणं म्हणाली उचकावणं गोबऱ्या अरे बुद्धवाडमध्ये नाव सांगायचं अडवलं लवकर उचकावणं म्हणजे ताकद कोणाचंच नाव नाही तुझं हे कोण उचकावणं आणायला वर खाली? नाही कोण नाही म्हणजे एकटा चांगला हे आवते कळाली झालं तुला तुला इथं बतावत लागत समजलं का तुले तरी कोण मी इथनं जेवण तर तवंगली आहे बरोबर आहे आपल्या जवळ काय कायदा वगैरे काय आहे का मावशी कांदा मावशी कायदा वेळा कायदा तोंडात सांगत आहे म्हणतात होय ना सांगतो हे आवते आपल्याकडे कायदा हाय हाय तो सांगते लवकर हुकुम देवाचा हा कायदा पेंड्याचो नावाचा. हुकुम देवाचा हा कायदा पेंड्याचो नावाचा. देवाचा हा कायदा पेंड्याचो नावाचा. हुकुम देवाचा
कायदा पडला की नाही? हे आवते काय नाही झालं तुला आमचा कायदा पटला नाही हा, बसला मग आमच्या कायद्यानुसार आणि देव बापाचे उपमानुसार तुला इथं पटावंच लागल. यांच्या उपमानानं हे कमलापुरी वाटून घ्या. कसे पण करतात? मग काय कसं आम्ही खाणं पाणी घालतो तू गवळणी बसला की ना बघून घे हा, चालेल. गेले खबाले वाटतंय. चला की का बाजारला हॅलो हे पहा बस कोकण प्रेमी त्याचप्रमाणे ऋत्वी संदेश कानाल गाव सायलं यांच्याकडून 105 रुपयाचं पारितोषिक, सकाराम कानाल सायले यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक या सर्व बक्षिसार्थ्यांचे आम्ही नमन मंडळ फार पावलेले आहोत. गोरगरिबांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण तो मीच बोला पुंडलिक वरते. पेंडा सुदामांना सांगितलेली कामगिरी पार पडले दिसत नाही त्या तर गवळणी आपल्या मार्गाने चालतच आहे. मीच विचारून पाहतो गवळणींनो, तुम्ही आलेला कुठून जाणार कुणीकडे? आम्ही गेलो गोकुळातून आणि जाणार मथुरेच्या बाजारला. मथुरेचा रस्ता तो प्रतिबंध आहे. तो कोणी केला? मी केला. आपल्याला म्हणतात तरी कोण? भगवान श्रीकृष्ण. तर आपल्या जन्माला सांगा. राधे, ऐक तर माझा जन्मभूमीला.
दे आशीर्वाद घे आणि निघून जा गोकुळात. शरण जाऊया. हे पहा, मिलिंद मुंडेकर गाव सोनवलं यांकडून नावं कोरलेली आहेत की कार्यासाठी शाही शुभमतासाठी 1001 रुपयाचा पारितोषिक. तुझे मी काळजा राधा मी बावरी नाव खोईले तुझे काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी.
मामाकडे